रोहित कॉलेज बॉयज संघाकडून फलंदाजीसाठी आलाय अभि आणि रोहित, आणि गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित नार्वेकर, मॅन फ्रॉम पनोरची वाडी. बॅटिंग करतात ते माहित नाही मरुदीत राय सगळं त्याला सांग रे बाबा. ओमकार नव्हता बंडूला सांग मला हाक मारतोय. हे झूम कुठं, हे काय झालं आई सवली रे बंद कर. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऋषिकेश आपण बघतोय. चांगली गोलंदाजी वायसीसी संघाकडून. अजूनही प्रणवला काही बॉल सापडत नाही. वंडी जाता जाता वाचलाय. पुढचा चेंडू ऋषिकेश साठी. चांगली बॅटिंग, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते वायसीसी संघाकडून. पुढचा चेंडू हा मात्र 4 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षण थोडस गच्चाळ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 21. 3 षटकांचा सामना. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं म्हणजे 3रं षटक घेऊन आलाय तुषार गुरव, मॅन फ्रॉम तांबेवाडी. चांगला खेळाडू अत्यंत, आणि आउट. मगाशी जर हातात पकडत असणार 4 गेले नसते. तुषारच्या पहिल्याच चेंडू बॅट्समन आउट झालाय. अभ्यास स्कोर काय 21. एवढं गेलो. त्याची जागा घ्यायला गेलाय तो. निर्धाव चेंडू. तुषारचा चांगला चेंडू. नो चेंडू. 1 धाव, अवांतर धाव मिळते. तुषारचा पुढचा चेंडू. आताही प्रणवला काही बॉल सापडत नाहीये. 1 वाईड आणि वंडी. मी सतत सांगतोय ग्राउंड शॉट, ग्राउंडला येणारे बॉल तुम्हाला वाकून अडवावे लागतील. बॉल हातात येणार नाही तुमच्या. 2 3 नो प्लस 2 डिक्लेअर. एक तर हा सांगते इकडे बॉल ह्या बाजूला टाकला. ज्या साईडला बॉल टाकेल तिकडे तुम्हाला प्रणव जावं लागेल. तुम्ही विकेट किपर आहात. तीच भूमिका असते विकेट किपरची. पुढचा चेंडू. अपील केले, अपील फेटाळून लावलंय. 1 धाव मिळते या चेंडूवर. ऋषिकेश आला स्ट्राईकला. सामना करेल तुषारचा. पुढचा चेंडू तुषारचा ऋषिकेश साठी. निर्धाव चेंडू. आता सुद्धा गच्चा क्षेत्ररक्षण प्रणव नार्वेकर. तुम्हाला धावा करायच्या हे लक्षात ठेवा. 2 धावा मिळाल्यात या चेंडूवर. वाईट प्लस 1 डिक्लेअर. पुढचा चेंडू तुषारचा. हा सुद्धा चेंडू प्रणवच्या हाताला स्पर्श करून गेलाय, पण पकडू शकला नाही प्रणव. फिल्डिंगची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. 4 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कॉलेज बॉय संघाची धावसंख्या झाली आहे 36, आणि विजयासाठी सतत नियम. 3 षटकांचा सामना. 3 फ्रेश बॉलर. बॉलर नेम प्लीज. हितेश. पहिलं षटक घेऊन आलाय तो हितेश. स्ट्राईकला तुषार गुरव. चांगल्या खेळाच्या अपेक्षा डायरेक्ट टाकला चेंडू. निर्धाव. 37 to win 37. अंपायर कडे अपील केलेलं आहे आणि अंपायरने आऊटचा इशारा दिलाय. स्वस्तात परतले हा महागडा खेळाडू तुषार गुरव. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणताही वाद विवाद पंचांशी करू नये. स्वस्तात परतलाय बॉलिंगकडे महागडा खेळाडू तुषार गुरव, ज्याच्याकडून अपेक्षा होती. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय सिद्धू. हितेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय कॉलेज बॉईज संघाकडून. चांगले बॅटर आहेत वायसीसी संघाकडे. हितेश सुद्धा त्याचा एकच. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला वायसीसी कॉलेज बॉईज कडून आपल्याला दिसतंय. पुढचा चेंडू हितेशचा.
आणि बोल्ड हर्षद सुद्धा सिद्धेश्वरी स्वस्तात परतलाय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी कोण येते बघूया. कदाचित प्रणय येईल किंवा प्रभंजन किंवा प्रणव सुद्धा. प्रभंजन म्हटलं ना, चांगले बॅटर आहेत यांच्याकडे. प्रभंजन आलाय बॅटिंगसाठी. चांगला हा प्लेअर, कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. या संघात या इनिंगला त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 विकेट गेले. रनिंग बिटवीन द विकेट, कॉन्व्हर्सेशन असायला हवं. छोटा पॅटर्न आहे हा बॉक्स क्रिकेट. कम्युनिकेशन असलं पाहिजे तुमचं. आणि बॉक्स आउट, पंचांचा इशारा बॉक्स आउट. प्रभंजन सुद्धा स्वस्तात परतलाय. चांगलं बॅटिंगची अपेक्षा आहे. पहिल्या षटकात 3 विकेट गेले आहेत. मेडियन प्लस 3 विकेट मेडनवर टाकलेले आहे. हितेश, टाळ्या झाल्या पाहिजेत हितेशसाठी. या स्पर्धेतील मेडन प्लस 3 विकेट. चांगली गोलंदाजी कॉलेज वाईज संघाकडून. प्रभंजनची जागा घेण्यासाठी आलाय स्वतः प्रणय. कित्येक वेळेस निलेश हा नॉन स्ट्राईकलाच उभा होता, तो आता स्ट्राईकला आलाय. बॉलर नेम प्लीज. रोहित. पहिला चेंडू रोहितचा डायरेक्ट टाकला. चेंडू टॅप. नो प्लस 4 धावा. अशा 5 धावा मिळत आहेत. पहिलं षटक पूर्णपणे मेडन होतं. 3 विकेट सुद्धा घेतले हितेशने. सामना सुरू होतोय. पुढचा चेंडू डायरेक्ट टाकलेला चेंडू. 2 डिक्लर. 2 डिक्लर डायरेक्ट टाकतोय बॅट वरती. आणि या संधीचा फायदा नक्कीच निलेश घेईल. 4 धावा कुठल्या या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 11. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू रोखून ठेवलंय निलेशला. हा एक बॅटर आहे तुमच्या समोर जो चांगला फलंदाज आहे. विजय खेचून आणू शकतो आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी. 1 डिक्लर. धावा या खोऱ्यात आल्या पाहिजेत. तुम्हाला 37 रन्सचं आव्हान ठेवलंय. लेस आहे. पंच दक्ष पंचांचा इशारा. लेस रन. स्ट्राईकला निलेशच असेल लेस असल्यामुळे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 12 धावा झाल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. 37 धावा करायच्या जिंकण्यासाठी. 12 धावा झालेल्या आहेत. कॉलेज बॉयज. डायरेक्ट टाकलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12. 3 गडी बाद 12. सहा चेंडू 25 धावा असं समीकरण आहे वायसीसी संघासमोर. लेफ्ट हँड बॅट्समन प्रणय आपल्याला दिसतोय क्रीजवर. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. ओमकार. ओमकार शेवटचा षटक घेऊन आला प्रणयसाठी. 6 चेंडू 15 धावा. 4 धावा मिळालेत पहिल्याच चेंडूवरती. 16. अंपायर डिसिजन. निर्धाव चेंडू. सामना सुरू होतोय. सुंदर फिल्डिंग कॉलेज बॉयज. चांगली कामगिरी होते तुमच्या मार्फत कारण चांगला बॅटर आहे. 3 बॉल 21. टॅप. 4 धावा मिळत आहेत. 37 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 20. नो आणि हा चौकार. अशा 5 धावा मिळत आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचं लक्ष आहे तुमच्या समोर. 2 बॉल 12. 2 बॉल 12 हे समीकरण आहे. तुषार स्वस्तात परतला आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे कॉलेज संघाला. कारण तो असता तर सामना नक्कीच फिरवला असता.
एक चेंडू 8, एक चेंडू 8, 4 धावा मिळाल्या, परंतु हा सामना जिंकलेला आहे कॉलेज बॉयज संघाने 4 धावांनी. विजेत्यांचं अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढच्या वर्षी नक्कीच आमंत्रण. चांगला संघ होते दोन्ही सुद्धा. वायसीसी हरते 5 बाद 4 बाद 30 जिंकण्यासाठी 31 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते कॉलेज बॉईज संघापुढे देऊळवाडी संघाने. स्वागत आहे एसीएट टायर्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर. आजचा हा सामना पावसामुळे थोडा उशिरा सुरू झाला, 9:15 सुरू झाला, त्यामुळे 20 ओव्हरचा सामना नाहीये, 16 ओव्हर्सचा आहे, त्यापैकी 7 ओव्हर झालेले आहेत. म्हणजे अर्ध वाटेवर आपण पोहोचलोय. हार्दिक पांड्या तयार आहे गोलंदाजीसाठी. नितीश राणा कमबॅक करतोय, त्यामुळे त्याची ही जी सुरुवात आहे, ऋषिकेश आणि रोहित. विशाल ना गोलंदाज, विशाल सामोरा जाणार आहे तो रोहित ऋषिकेश. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो तो विशाल वेद्रू. जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा चौकार षटकार मारेल. चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सारे तुफानी फटकेबाजी त्यांनी केली होती. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो विशाल. याच सुरेश चेंडू 4 धावांनी आपलं खातं उघडतोय तो ऋषिकेश. परत मात्र सुरेश असा फटका 4 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारले ते ऋषिकेश. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. तो 8 चेंडू आणि 23 धावा. विशाल बघूया पुढला आणि यावेळेला मात्र बाद होतोय. 1 बाद 8. हे बॅट्समन नाव राहुल, नवीन आलेला फलंदाज राहुल सामोरा जाणार तो विशालला. यावेळेला मात्र खराब असा चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 1 बाद 9. यावेळेला पण मात्र सुरेश आणि चौकार. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या 1 बाद 13. यावेळेला पण मात्र सुरेख असा फटका. लेस आहे. एक बाद 13. यावेळेला मात्र सुरेख असा चेंडू होता. षटक संपलंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ते 1 बाद 13. जिंकण्यासाठी अजून 18. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो अनिश माळी. सामोरं जाणार आहे तो रोहित. 18 धावांची 12 चेंडू आणि 18 धावा. यावेळेला मात्र सुरेख चेंडू धाव का मिळवू देत नाही तो. धावसंख्या स्थिर 1 बाद 13. 11 चेंडू आणि 18 धावा. यावेळेला मात्र वाईट चेंडू खराब असा चेंडू टाकलाय तो. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 1 बाद 14. 17 धावांची गरज. 11 चेंडू आणि यावेळेला पण मात्र खराब असा चेंडू.
धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 1-15. यावेळेला मात्र सुरेश फटका आणि चौकार. संघाची धावसंख्या होते 19. 1-19. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2. 19. अभिषेक. यावेळेला मात्र सुरेश फटका. पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र बघूया किती धावसंख्या मिळतात. चौकार. दशाळाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय तो. धावसंख्या होते 25. 23. यावेळेला मात्र 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 25. 1-25. दुसरं षटक चालू आहे. यावेळेला पण मात्र सुरेश असा फटका. तेवढाच सुरेश असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. षटक संपले. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते 1-25. 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा. राहुल वैयक्तिक पहिलं. संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय तो. कोण रे? शुभम. सामोरं जाणार आहे तो रोहित. राहुल. यावेळेला मात्र पुढचा चेंडू. खराब असा चेंडू आणि चौकार मारतोय तो रोहित. संघाची धावसंख्या होते 1-29. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. राहुल खेळतोय वैयक्तिक 8 धावसंख्येवरती. रोहित खेळतो वैयक्तिक 10 धावसंख्येवरती. आणि यावेळेला मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेला मात्र तेवढं चांगलं होतं आणि चौकार. लेस. 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 बॉल 2. आता इथे पुन्हा एकदा बनवलाय की 2 बॉल 2. सुरेखाची गोलंदाजी करतोय तो जाधव. आणि यावेळेला मात्र अरे चांगला. पंचांची उद्धत घालायची नाहीये. 2 बॉल आणि 2 धावा. जाधव आपल्या षटकातील. यावेळेला मात्र वाईड आणि 2 धावा. कॉलेज बॉईज संघाने हा सामना जिंकलाय एका गाड्याच्या मोबदल्यात.